नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, तो म्हणजे शेतकरी नवरा नको ग बाई. मित्रांनो, शेतकरी नवरा नको ग बाई म्हणणाऱ्या मुली येत्या काही दिवसात थोडंसं थांबा, मला फक्त शेतकरी नवराच हवा असं सुद्धा म्हणायला लागतील. मित्रांनो, अलीकडे काळ झपाट्याने बदलत आहे आणि ती परिस्थिती झपाट्याने बदलत आहेत मित्रांनो. आणि अनेक ठिकाणच्या मुली स्वतःहून, शिकलेल्या मुली स्वतःहून सांगतात की मला फक्त शेतकरी नवरा हवा किंवा मला शेतकरी नवराच हवा असं म्हणतात. मित्रांनो, शेतकरी नवरा नको का नको, शेतकरी नवरा हे असं मुली का म्हणतात मित्रांनो? थोडीशी सद्यस्थिती जर याच्यावर जाणून घेतली मित्रांनो, तर तुमच्या लक्षात येईल की सततची अवकाळी पडते, शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला भाव नाही, महागाई प्रचंड वाढलेली आहे, सगळ्यात लाईट असेल, बिल असेल, कोणतीही गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते. सगळी विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे, घरात काम करणारी माणसं नाहीये आणि मग ही शेती करणं हा आदबट्ट्याचा व्यवसाय होऊन बसलेला आहे मित्रांनो. त्यामुळे शेती नको असते, लक्षात घ्या. आणि शेती म्हणजे काम करावं लागतं. शेती ही काम केल्याशिवाय होत नाही आणि शेतकऱ्याकडे प्रचंड कष्ट असतात, काम असतं. त्यामुळे सगळ्या मुलींना, म्हणजे शेतकऱ्याच्या घरात ज्या मुली जन्माला आलेल्या त्यांना सुद्धा असं वाटतं मला शेतकरी मुलगा नवरा नको. आणि शेतकऱ्याच्या जो शेतकरी असतो मुलीचा बाप, त्याला सुद्धा असं वाटतं का माझी मुलगी कुठेतरी नोकरीवाल्याला द्यावी, म्हणजे तिचं भविष्य सुरक्षित राहील किंवा तिथं चांगलं आहे. परंतु मित्रांनो, हे सगळं काही खरं नाही मित्रांनो. मी अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, अनेक ठिकाणी मी लग्न, नोकरी वगैरे या सगळ्या संदर्भाच्या ज्या चर्चा चालतात मित्रांनो, आणि तेव्हा माझ्या एक लक्षात आलेलं आहे की असं नाहीये मित्रांनो. ज्या माणसाकडे, ज्या मुलाकडे, ज्या शेतकऱ्याकडे किमान 5 एकर जमीन आहे मित्रांनो, लक्षात घ्या, किंवा एखादा मुलगा असेल शेतकरी, त्याकडे जर समजा एखादा जोडधंदा आहे, दूध डेअरीचा व्यवसाय आहे किंवा छोटी मोठी त्याच्याकडे कंपनी आहे, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, 5 एकर जमीन आणि छोटा मोठा व्यवसाय असलेल्या मुलाच्या लग्नाला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. मित्रांनो, लग्नाला शेतकऱ्याच्या मुलांना प्रॉब्लेम कुठे येत आहेत मित्रांनो? ज्या शेतकऱ्याची जमीन विचार करा 2-2, 5-5 एकरावर आलेली आहे, त्याला 2-3 मुलं आहेत, लक्षात घ्या, इथं हा प्रॉब्लेम येतोय. आणि मग मुलीचा बाप विचार करतो, लक्षात घ्या, का याला जर 3 एकर जमीन असेल समजा, आणि जर 3 मुलं असतील, तर ह्या 3 मुलांना 1-1 एकर जमीन येईल आणि हे मुलं जगतील कसे? याच्याकडे शिक्षण नाहीये किंवा शिक्षण असेल तर नोकरी नाहीये आणि पुढे हे करे. आणि म्हणून प्रत्येकाच्या मुलीच्या बापाला असं साहजिकच आहे वाटणं की माझी मुलगी चांगल्या घरात दिली पाहिजे किंवा तिचं जीवन सुरक्षित राहिलं पाहिजे, तिचं चांगलं झालं पाहिजे. मित्रांनो, त्यामुळे लक्षात घ्या, जिथं जमीन कमी आहे किंवा जास्त मुलं आहे जिथं, लक्षात घ्या, किंवा जिथं कुठलाही जोडधंदा नाही, जिथं कुठलाही सोर्स नाही, किंवा ज्या ठिकाणी जमीन नाही, काही नाही, आणि शिवाय मित्रांनो तुम्हाला सांगतो की तिथं त्याच्याकडे दुसरा जोडधंदा किंवा पैसे येण्याचा मार्ग नाही मित्रांनो, अशाच ठिकाणी तुम्हाला सांगतो शेतकरी मुली देत नाहीत. परंतु याच्या उलट तुम्हाला सांगतो, मी अनेक लोकांकडे बघितलेले आहे, अनेक माणसं मी बघितलेली आहे का ते स्वतःहून म्हणतात की मला माझ्या मुली, मी किती गरीब असलो तर माझ्या मुली मात्र मला बागायतदारांसाठी दिलेल्या आहे. माझा एक मित्र आहे मित्रांनो आमचा, त्याने स्वतःच्या ज्या मुली आहेत मित्रांनो, ज्याच्याकडे स्वतःकडे 1-2 एकर सुद्धा जमीन नाहीये, पण त्याचे ज्या मुली होत्या त्याला मी स्थळही सुचवली होती, पण त्याने असं सांगितलं की नाही, मला माझ्या मुली सगळ्या 10-10, 20-20 एकर कमीत कमी बागायतदार असेल तर तिथं द्यायच्या, कारण माझ्या मुलींना शेती येते, माझ्या मुली हुशार आहेत वगैरे असं त्याचं म्हणणं होतं, आणि माझ्याकडे जमीन नाही असे त्याचे प्रश्न. परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो, खरं आहे, त्या माणसाने स्वतःच्या मुली, लक्षात घ्या, मोठमोठ्या बागायतदार घराण्यात दिल्या. तुम्हाला माहिती आहे मुलींचा असा प्रश्न असल्यामुळे. आणि शिवाय जर मुली जर शेती काम करत असेल तर कुठल्या मोठ्या शेतकऱ्याला अशा मुली नको आहेत, लक्षात. मुलींचे लग्न पटापट झाले. परंतु मित्रांनो, त्या शेतकऱ्याच्या मुलाला ज्या शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस मुलगी बघायची किंवा लग्न करायची वेळ आली, त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम निर्माण झाला. त्याच शेतकऱ्यानं मला विचारलं, म्हणे साहेब माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली, मोठमोठ्या ठिकाणी दिल्या, परंतु आता माझ्या मुलाला मुलगी बघा, मुलगी होत नाही. आता सांगा मग मित्रांनो, स्वतःकडे 1-2 एकर जमीन नाही आणि आपल्या मुली बागायतदाराला दिल्या, तर तुमच्या मुलाकडे जमीन नाही, शिक्षण नाही, कुठल्या प्रकारचा जोडधंदा नाही, तर तुम्हाला दुसरा शेतकरी किंवा दुसरा कुठलाही नातेवाईक जवळचा माणूस मुलगी देईल का? देणार नाही मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, हा सामाजिक प्रश्न बनलेला आहे. आपण म्हणतो की बाबा मुलगी का मिळत नाही, असं नाहीये मित्रांनो. जी मुलं शिकलेली आहे, ज्याच्यामध्ये हिंमत आहे, लात मारेल तिथं पाणी काढेल, ज्याच्याकडे नॉलेज आहे, जो माणूस धंदा करतो, व्यवसाय करतो, कुठला ना कुठला काहीतरी प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो ना मित्रांनो, तिथं मुलीसाठी किंवा लग्नासाठी काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मला सांगा, मुलीने असं नाहीये, आता जिथं अनेक लोकांना सुंदरच मुलगी पाहिजे, गोरीच मुलगी पाहिजे, का अमुक प्रकारचीच मुलगी आहेत, असं नाहीये ना. मग त्या बाकीच्या मुली काय करतील, लक्षात घ्या. आणि आपण नेमके सांगत राहतो का नाही मुलींना चांगलाच मुलगा पाहिजे. बरोबर आहे ना, प्रत्येक मुलीचे वडील हे मुलगा चांगला मिळावा, जावाई चांगला असावा,
त्याला चांगला पगार असावा किंवा त्याचं चांगल्या घरात द्यावा हे कोणालाही वाटेल लक्षात. कारण आजकालच्या मुली काम करत नाही. आम्ही बघतो शेतकऱ्यांच्या मुली स्वतःही काम करत नाही अशी परिस्थिती आहे. पण त्या उलट अशा काही सुद्धा मुली आम्ही बघितलेल्या आहे का त्या स्वतःहून सांगतात का आम्हाला शेतकरी नवराच हवा. तर मित्रांनो, मी सुरुवातीच्या काळात मी म्हणालो, आज ज्या मुली म्हणतात शेतकरी मुलगा नको ग बाई असं ज्या मुली म्हणतात लक्षात घ्या. तर तुम्हाला सांगतो थोडं थांबा, फार काळ थांबू नका, एक 5-10 वर्ष थांबा मित्रांनो. या सगळ्या मुली म्हणतील मला शेतकरीच नवरा हवा. मित्रांनो, तुम्हाला सांगतो कधी ना कधी या शेतीला इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा लागणार आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे मित्रांनो, शेती काही वाढत नाहीये. जमिनीचं क्षेत्र इतकं कमी झालेलं आहे ना, आता तुम्ही जर विचारलं, तुम्हाला सांगतो अनेक लोकांची जमीन कमी कमी होत गेलेली आहे आणि अनेक लोक भूमिहीन झालेले आहेत. लक्षात घ्या, अनेक लोकांनी गावाकडे शेती विकून टाकलेली, नोकऱ्या करतात मित्रांनो, आणि त्यांची मुलं सुद्धा नोकऱ्या शोधतात किंवा काहीतरी उद्योग व्यवसाय करतात. परंतु ती मुलं जर शिकली नाही, लक्षात घ्या, त्या मुलांचं डोकं चाललं नाही तर ती मुलं काय करतील हा एक मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो थोडं दिवस थांबा शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनी जर आपल्या जमिनी असतील तर मित्रांनो त्या जमिनी अजिबात विकू नका. मित्रांनो, तुमच्याकडे 1 एकर जमीन असेल, 1 बिघा जर जमीन असेल तर मित्रांनो फक्त जास्त थांबू नका. एक 10 वर्ष, जास्तीत जास्त 15 वर्ष थांबा. तुमच्याकडे लोक येतील. तुमच्याकडे लोक मागते आम्हाला 1 गुंठा द्या, आम्हाला आता गाय पालन करायचंय, आम्हाला 1 गुंठा द्या, किंवा आम्हाला इथं एखादा असा मशरूमचा व्यवसाय करायचा आहे, आम्हाला 1 गुंठा द्या, आम्हाला पॅकिंग मशीन टाकायचं आहे, आम्हाला 1 गुंठा द्या, आम्हाला इथं मोठी व्यवसाय काहीतरी इमारत वगैरे बांधायची आहे. असे लोक तुमच्याकडे त्या जमिनी मागायला येईल. तेव्हा हे शेतकऱ्याची मुलं मस्त बसून आरामात जगतील मित्रांनो. लक्षात घ्या. आणि ज्याच्याकडे शेती आहे 1-2 एकर, बघा तुम्ही बघितलं असेल, एवढी मोठी आपल्याकडे आपत्ती आली, कोरोना सारखी आपत्ती आली, सगळं बंद होतं, ठप्प होतं, सगळ्यांना प्रॉब्लेम निर्माण झाले, सगळ्यांना वाटायचं आता आपलं काही खरं नाही. पण त्या काळामध्ये शेतकरी जगला, शेतकऱ्यांनी कष्ट केलं, काम केलं आणि शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्यांना जगवलं. आपल्याला भाजीपाला आला, दूध आलं, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आल्या. लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो शेतकरी खरोखर राजा आहे मित्रांनो. लक्षात घ्या. त्यामुळे जे मुली म्हणत असतील शेतकरी मुलगा नको ग बाई, लक्षात घ्या. आणि ज्यांनी शिपायाची नोकरी लग्न केलं असेल किंवा क्लर्कशी नोकरी केला असेल किंवा एखाद्या साध्या कामगाराशी लग्न केलेलं असेल मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो हे शिकलेल्या लोकांचं सुद्धा काही खरं. मी अनेक लोक बघतो, अनेक इंजिनियर आता गल्ली बोळात इंजिनियर झालेले, डॉक्टरही खूप झालेले, आणि अनेक लोक इंजिनियर झाल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात जातात आणि यांना पटकन एक 5-25-30 हजाराचा जॉब लागतो मित्रांनो. जॉब लागल्यानंतर इकडे मुली त्यांना पटकन मिळते आणि ते मुलीवाले म्हणतात आमचा जावई मोठ्या शहरामध्ये आहे, त्याला चांगला पगार आहे, मुलगी त्याला लग्न करतात आणि तो मुलगा मित्रांनो परत गावाकडे येतो. लक्षात घ्या. कारण मित्रांनो मोठ्या शहरामध्ये 25-30 हजार रुपये तिथं भाडंही भरता येत नाही आणि जगता येत नाही. लग्न करण्यासाठी जी मंडळी तिकडे जॉईन होतात अशी अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो. लक्षात घ्या. त्यामुळे शेतकऱ्याचं तसं नाही मित्रांनो, शेतकरी कोणाला फसवत नसतो. लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो जे आज शेतकऱ्यांची जी मुलं आहेत मित्रांनो, आता बॅड पॅच असतो, सगळ्यांना असतो, सामाजिक प्रश्न असतात, अनेक प्रश्न असतात, तसा हा शेतकरी मुलांसाठी असं समजूया का अडचणीचा किंवा बॅड पॅच आहे, पण हा जाणार आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये होत असतो मित्रांनो. आणि लवकरच मला फक्त शेतकरीच नवरा हवा असं म्हणणाऱ्या मुली तुम्हाला घरोघर दिसतील मित्रांनो. हा होता आज शेतकरी जीवनावरचा, शेतकरी मुलांच्या व्यथा मांडणारा व्हिडिओ मित्रांनो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना लक्षात घ्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.